नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण UDASमध्ये 2025-26च्या शैक्षणिक वर्षासाठी सर्वात आधी आपला टीचर मॉड्यूल सर्टिफाईड केलं होतं. काही दिवसांपूर्वीच आपण स्टुडंट मॉड्यूल जे SDMS वरून आपण सर्टिफाईड केलं आहे. असे दोन्ही मॉड्यूल आपले सर्टिफाईड झालेले आहेत. जर त्याबद्दलचा व्हिडिओ नसेल पाहिला तर वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे, जरूर बघा. मित्रांनो, आज आपण बघूयात आपला स्कूल प्रोफाईल कसं सर्टिफाईड करायचं त्याबद्दल. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. UDASचं स्कूल फॅसिलिटीज अँड प्रोफाईल कसं सर्टिफाईड करायचं त्याबद्दल. तर सुरुवातीला आपल्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारवर वरती UDASची ऑफिशियल वेबसाईट, UDASचं पोर्टल अर्थात udasplus.gov.in ही साईट ओपन केली आहे. राईट साईडला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या बटनावर एक क्लिक करायचं आहे. आपलं राज्य निवडूयात, महाराष्ट्र, आणि गो या बटनावर एक क्लिक करूयात. तर महाराष्ट्र UDAS प्लस लॉग इनसाठी आपल्याला स्कूल डिरेक्टरी, प्रोफाईल अँड फॅसिलिटीज, टीचर मॉड्यूल अँड स्टुडंट मॉड्यूल असं वेगवेगळं बघायला मिळतं आहे. आपल्याला आज प्रोफाईल अँड फॅसिलिटीज 25-26 याला कसं सर्टिफाईड करायचं आहे त्याबद्दल बघत आहोत. तर प्रोफाईलच्या लॉग इनवर क्लिक करूयात. आपला UDAS कोड आणि पासवर्ड एंटर करून कॅप्चा कोड फिल करायचा आहे. कॅप्चा कोड फिल केल्यानंतर लॉग इन या बटनावर एक क्लिक करायचं आहे. एक लाल रंगामध्ये वर्तुळ मॅक्रो फिरत आहे की द स्कूल सर्टिफिकेशन फीचर इज नाउ अवेलेबल इन द प्रोफाईल अँड फॅसिलिटी मॉड्यूल. प्लीज कंप्लीट द सर्टिफिकेशन प्रोसेस. यू कॅन वॉच द ट्युटोरियल व्हिडिओ हिअर. त्यांनी त्यांचासुद्धा एक व्हिडिओ इथं दिलेला आहे. आपण आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. तर प्रोफाईल अँड फॅसिलिटीज लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर ही स्क्रीन पाहायला मिळत आहे. यातून डाटा कॅप्चर या बटनावर एक क्लिक करायचं आहे. आपलं सगळं कंप्लीटेड आहे, फक्त सर्टिफिकेशन स्टेटस नॉट सर्टिफाईड असं दिसत आहे. थोडंसं खाली स्क्रोल करूयात. 14 नंबरवरचा जो मुद्दा आहे स्कूल सर्टिफिकेशन त्यावर एक क्लिक करूयात. आणि एक डिक्लेरेशन आपल्या हेडमास्टरांच्या वतीने आपल्याला द्यायचं आहे की आय हिअर बाय डिक्लेअर दॅट द इन्फॉर्मेशन फील्ड इन UDAS प्लस स्कूल प्रोफाईल मॉड्यूल फॉर माय स्कूल इज completed and correct to the best of my knowledge and belief, and no false information is provided or any information is destroyed. If in any point of time any false information is found for my school, then I shall be responsible for that and maybe show cause. पण आपण आपली माहिती काळजीपूर्वकच भरलेली आहे, त्यामुळे हे डिक्लेरेशनला राईट करायला काहीही हरकत नाही. या बॉक्सला चेक करायचं आहे आणि खाली एक रिमार्क द्यायचा आहे आपल्याला. कमीत कमी 20 अक्षरांमध्ये, जास्तीत जास्त 100 अक्षरांचा. आपण हाच रिमार्क देऊयात. द इन्फॉर्मेशन फील्ड इज बेस्ड ऑफ माय नॉलेज. इथपर्यंत मी याला कॉपी करतो आणि या बॉक्समध्ये इथे पेस्ट करतो. शंभर अक्षरांच्या आत द्यायचं आहे.
द इन्फॉर्मेशन फील्ड इन UDAS Plus स्कूल प्रोफाईल मॉड्यूल फॉर माय स्कूल इज कम्प्लीट. फुल स्टॉप. अशा पद्धतीने मी रिमार्क दिला आहे. सर्टिफाय या बटनावर क्लिक करतो आहे. पुन्हा कन्फर्मेशन विचारत आहे. आर यू शुअर यू वॉन्ट टू सर्टिफाय स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटी डाटा? येस. एक नोट पण देत आहे की डाटा कॅन बी अपडेटेड आफ्टर द सर्टिफिकेशन बट इट नीड्स रिसर्टिफिकेशन. जर आपण काही बदल केला याच्यानंतर तर आपण करू शकताल, फक्त आपल्याला पुन्हा एकदा त्याला सर्टिफाईड करावं लागेल. कन्फर्म करूयात. आणि अशा पद्धतीने स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली असं आपल्याला समोर पाहायला मिळत आहे. तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ आपला स्कूल प्रोफाईल फॅसिलिटीज अँड प्रोफाईल मॉड्यूल सर्टिफाईड कसा करायचा त्याबद्दल. मित्रांनो, जर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहात आणि यामध्ये काम करत असताना जर काही अडचणी तुम्हाला येत असतील तर माझा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ग्रुप जॉईन करा. नक्की तुमच्या सर्व शंकांचं समाधान होईल. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.